दहिसरमधील शुक्ला कंपाऊंडमध्ये मनपाकडून अनधिकृत कारवाई करण्यात आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असूनही काही कामकाज अनधिकृतरित्या सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिकांनी संबंधित कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे। स्थानिकांना अचानक तडक कारवाईचा सामना करावा लागला। त्यावेळी भाजपा जनसेवकांनी हस्तक्षेप करून कारवाई थांबवली आणि बंद असलेले मंदिर जनतेसाठी उघडलं। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी याबाबत गोपाल शेट्टी यांची खास बातचीत केली। हे कोण आहे प्रत्येक घेऊन मंदिर आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री कृष्ण। आज माझ्यासोबत बीजेपीचे ज्येष्ठ नेते व जनसेवक गोपाल शेट्टी जी आहेत। गोपाल सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर, शुक्ला कंपाऊंडमध्ये 40 वर्षापासून लोक राहतात, तिथे तोडक कारवाई केली, त्याबद्दल काय सांगायचं? नाही, अत्यंत गंभीर मुद्दा आहे शुक्ला कंपाऊंडचा। कारण शुक्ला कंपाऊंड गेले 40 वर्षापेक्षा जास्त काळापासून तिकडे लोक राहतात आणि शुक्ला कंपाऊंड हे टोटली ABCD असे 4 सिटीजमध्ये बसलेली ही झोपडपट्टी आहे। आता फक्त D वरती एकाच प्लॉटवरती कारवाई झालेली आहे, जे 2200 मीटरच्या आसपास आहे। आणखीन 12,000 मीटर म्हणजे 3 एकरपेक्षाही जास्त मोठा तुकडा अजून पेंडिंग आहे, ज्यात राहते लोकही आहेत आणि छोटे छोटे व्यावसायिक स्वरूपाचे कारखानदार देखील लोक देखील आहेत। एक गाड्यामध्ये 10 लोक पकडले, आपल्या तरी 200 लोकांना पकडलं तर 2-3 हजार माणसं तिकडे काम करतात आणि लोक राहतात तो वेगळा। आता काही कारणामुळे मुंबई महानगरपालिकेचा जो डेटम लाईन आहे तो 1962चा अजून 62च आहे। म्हणजे 1962चाही कोणाकडे पुरावा असला तो तिथेच राहू शकतो अशातला काही भाग नाही आहे। तो फक्त प्रोटेक्टेड म्हणून त्याला 1962ला एक अस्तित्व दिलं। फॉर एक्झाम्पल, महापालिकेचा एखादा रस्ता होत असेल तर मग 1962चा पुरावा त्याकडे असेल तर मग त्याला आपण कम्पेन्सेशन द्यायचा किंवा पर्याय जागा द्यायचा, तर त्यावेळेचा तो कायदा होता। बदलत्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी वाढत गेली। झोपडपट्टी वाढत गेली म्हणजे लोक काय मुंबई शहरामध्ये झोपडी बनवायला आले नाही, मुंबई शहरामध्ये लोकांना काम मिळू लागलं आणि काम मिळतोय म्हणून सर्व राज्यातून लोक आले। आता लोक आले तर सरकारने अशी कोणती व्यवस्था बनवलेली होती, जसं आता देवेंद्र फडणवीस जी रेंटल हाऊसिंगची भाषा करतात, मग लोकांना घर तर लागणारच आहे उद्या। आजही 300 फुटाच्या घरामध्ये जर कोणी मराठी माणूस, बाकी सर्व बाजूला ठेवू आपण, तर मराठी माणसालाही त्याची मुलं मोठी झाली, परमेश्वर करो त्यांनी 2 पैसे चांगला कमवावा आणि तो 500 फुटाचा कुठेतरी फ्लॅट बुकिंग करून राहू शकेल, तो एक बाब वेगळा आहे। परंतु आजही 10,000, 15-20 हजार रुपयामध्ये काम करणारे लोक आहेत। या 15-20 हजारामध्ये दैनंदिन घर चालवायचं, मुलांना शिक्षण द्यायचं, आजार कोण पडलं तर त्या पैशातून त्याला भागवायचं आणि शिल्लक काहीच राहत नाही। आणि शिल्लक काही राहत नसल्यामुळे तो पुन्हा घर विकत येऊ शकत नाही, ही आजची स्थिती आहे। म्हणून रेंटल हाऊसिंगची कल्पना देवेंद्र फडणवीसजीने आणली आहे, ते येणाऱ्या काळामध्ये साकार होईल। परंतु जसं मी म्हटलं की 1962च्या डेटम लाईनच्या नंतर झोपडपट्टी वाढत जात गेली। मग सरकारने स्लम ॲक्ट आणलं 1976ला। स्लम ॲक्ट का आणलं? का मालक त्यावेळी 10,000, 15,000, 10 रुपये, 15,000 रुपये, 50 रुपये, 25 रुपये तर खूप जास्त झाला भाडं। एवढ्या कमी पैशामध्ये तो सुविधा देऊ शकत नाही, पाणी आणू शकत नाही, लाईट देऊ शकत नाही, टॉयलेट बांधू शकत नाही, रस्ते बांधू शकत नाही। मग राहत्या लोकांना सुविधा मिळावं म्हणून सरकारने स्लम ॲक्ट आणलं। स्लम ॲक्ट 76ला आपण इंट्रोड्यूस केलं, ते सर्व पास होऊन इम्प्लिमेंट होता होता परत झोपडपट्ट्या वाढल्या। मग 80चं त्याला प्रोटेक्शन दिलं, 85चं दिलं, 90चं दिलं, 95चं दिलं, शेवट लास्ट 2000ला आपण लोकांनी मान्यता दिली आणि आता तर आपण लोकांनी 2011पर्यंत दिली। 2011पर्यंतची देण्याचं कारण हे आहे, 2014ला ज्यावेळी मोदींचं सरकार देशात पहिल्यांदा आलं
तर मोदीजींनी हाऊसेस फॉर ऑल, सर्वांना घरं, अशा प्रकारची त्यांनी संकल्पना मांडली, कायदा केला आणि देशभरामध्ये कोट्यावधी लोकांना घर उपलब्ध करून दिलं. देवेंद्र फडणवीसजींनी 2015लाच तो मुद्दा हाती घेऊन, कारण ते मुख्यमंत्री होते, आणि त्यांनी मुद्दा हाती घेऊन 2018ला कायदा परिपूर्ण झाला. राष्ट्रपतीची सही झाली त्याच्यावरती, कायद्यावरती, आणि तो कायदा फोर्समध्ये आला. तो कायदा काय म्हणतो का मुंबईत राहत असलेल्या सर्व लोकांना पर्याय जागा द्यायचा. SRA होत असेल तर SRAमध्ये द्यायचा, आणि 2011चा ज्यावेळी आपण लोकांनी मान्यता दिली, त्याच जागी जर PAP उरत असेल तर त्या जागी द्यायचा, त्या जागी द्यायचा तर मुंबईला आजूबाजूला कुठेतरी द्यायचा, आणि मुंबईला जर उपलब्ध झाला तर MMR रिजनमध्ये द्यायचा. एवढं त्याला एक्सटेंड केलं आपण लोकांनी. आणि 2000 ते 2011पर्यंतच्या लोकांना विनामूल्य घर मिळणार नाही, कारण एक सेक्शनचे लोक हेही भावून करतात, किती दिवस तुम्ही लोकांना घरं विनामूल्य देत राहणार. हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो, डिबेट होऊ शकतो, कारण विनामूल्य आपण घर देत असलो तरी ह्या 300 फुटामध्ये राहणारा माणूसच ह्या मुंबई शहराला जिवंत ठेवण्यासाठी किंवा मुंबई शहराला चालवण्यासाठी काम करतोय. तो एक वेगळा भाग आहे, परंतु सरकारने सांगितलं का नाही 2000 ते 2011पर्यंतच्या लोकांना काही ठराविक रक्कम भरावं लागेल सरकारला, मग त्याला घर मिळेल. हे सर्व होत असतं. तुम्ही हे पुरा केलं, हे सर्व एक ठिकाणी कायदा झालेला असताना सुकला कंपाऊंडमध्ये अशोक जैन नावाच्या एका व्यक्तीने जमीन विकत मूल मालकाकडनं घेतलं, जे चुकीचं आहे. एकदा तुम्ही एक जमीन विकल्यानंतर कन्व्हेन्स नाही झाला म्हणून परत ते दुसऱ्याला विकणं हे एक गुन्हा आहे असं आम्ही म्हणतो, पण तो गुन्हा साबित होण्यासाठी कोर्टात जाऊन फार मोठी लढाई लढावी लागेल. तर ह्या अशोक जैननी जमीन विकत घेऊन त्यांनी महानगरपालिकेला कंप्लेंट केलं, बाबा यांच्याकडे पुरावा 1962चा नाही आहे, तुम्ही नोटीस द्या. महापालिकेने नोटीस दिलं, परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळलं बाबा हे चूक होतं आपल्याकडनं, परंतु नोटीस देऊन त्या लोकांनी हालचाल केली नाही, कारण त्यांच्याकडे गुमास्ता लायसन आहे, असेसमेंट कर भरतात ते लोक, आणि कारवाई केली नाही म्हणून ह्याला थोडा नॉलेज होतं ह्या विषयाचं. ह्यांनी कोर्टात कंटेम्प्ट काढला कमिशनरवरती, आणि कोर्टाने विचारलं तुम्ही, कारण कोर्ट कायदेशीर काम करण्यासाठी कोर्ट बांधील काय, कोर्टाला भावना नाही आहे का, कोर्टाला गरिबांच्याबद्दल वेदना नाही आहे का, तर आहे, परंतु कोर्ट ज्यावेळी तिथे न्यायाधीश बसतात त्यांना उपलब्ध कायद्यानुसार जजमेंट द्यायचं हे त्यांचं काम आहे. तर कोर्टाने सांगितलं ॲक्शन तुम्ही का घेत नाही, तर लॉ डिपार्टमेंटने रायटिंगमध्ये दिला कमिशनरला वाचवण्यासाठी का आम्ही ॲक्शन घेतो म्हणून. ऑन दी कॉन्ट्ररी लॉ डिपार्टमेंटने आणि महानगरपालिकेच्या लोकांनी कोर्टाला हे सांगायला पाहिजे, तर स्लम ॲक्टचं त्यांना प्रोटेक्शन आहे, तर आपल्याला तोडता येणार नाही. हां, घर देऊन तोडा, डेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक नवीन कायदे केलेले आहेत. तर ह्या कॉर्पोरेशनच्या लोकांनी चूक केल्यामुळे हा सर्व प्रश्न उभा राहिला. नंतर तुटताना पहिल्या टप्प्यामध्ये काय घरं तोडली, नंतर मी तिकडे गेलो, मी आवाज उठवला, माझा आवाज मुख्यमंत्र्यांना जाऊन मी भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, त्यांनी हस्तक्षेप केलं. लोकल आमदार प्रकाश सुर्वे आले, बाकीचे सर्व लोक जॉईन झाले. करता आता 75 घरं तोडून झाली पहिल्या टप्प्यात डी प्लॉटमधून. आज 20 लोक राहते लोकांचं घर आता अजून बाकी आहे. आता पुढच्या गुरुवारी कोर्टात तारीख आहे. दुर्दैव एक आहे का कोर्टाने हेअरिंग अजून केलं नाही. बोर्डमध्ये केस नेहमी येतो, तारीख पडते, परंतु हेअरिंग झालेली नाही आहे. परंतु एक टेक्निकल मुद्दा हा आहे का कोर्टाने स्टे दिला नाही म्हणून कॉर्पोरेशनचा दुसरा एक प्रॅक्टिस आहे, काम करण्याची पद्धत आहे, स्टे दिला नाही म्हणजे तोडून टाका. आता या मुंबई शहरामध्ये खरं म्हणजे 40 वर्षापूर्वीच्या लोकांना तोडून बेघर केलं जातात, त्यांची मुलं शिकतात, ते कामकाज करतात आजूबाजूला, एकदमच तुम्ही तुटल्यानंतर ते कुठे जाणार. तर इतका मोठा गंभीर विषय असताना माझी ही वेदना आहे का ज्या फोर्सने पॉलिटिकल पार्टीचे लोक किंवा NGOs लोकांनी उतरायला पाहिजे होतं या लढाईमध्ये, ते कोणी उतरलेले नाही. सर्व घाबरला. मला पण भीती वाटते कोर्टाची, परंतु मला नॉलेज असल्यामुळे, माझा अनुभव असल्यामुळे मला माहिती आहे का हे मी टेक्निकल ग्राउंड आणि लिगली मी बरोबर लढाई लढतोय. मी सरकारच्या कायद्याला प्रोटेक्ट करतो. देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कायद्याला प्रोटेक्ट करणं हा माझा काम आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कायद्याला प्रोटेक्ट करणं हा माझा काम आहे. जे मतदार आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचा हा माझा काम आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला अबाधित ठेवण्याचं काम आहे तुमचं आणि माझं आहे. म्हणजे असंही काम तोच आहे आणि मी हे सर्व काम पुरा करतो. मला पूर्ण विश्वास आहे. वेळ लागेल थोडासा, परंतु मी त्यांना जाऊन कमिट केलं आहे. ज्यांची घरं तुटली आहेत त्यांनाही मी घर मिळवून देणार. हे मला बरं वाटतं किंवा मला कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून नाही,
तर कायद्यामधल्या तरतुदीच्या आधारावरती मी बोलत असतो का तुटलेल्या लोकांना मी घर मिळवून देणार. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या विषयाला गांभीर्याने कोणी हातात नाही घेतलं तर परत ABC जिथे 300पेक्षा जास्त लोक राहतात 3 एकरच्या जमिनीवरती, 3 एकरच्या जमिनीवरती, तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्रास होऊ शकतो. परंतु मी त्रास होऊन देणार नाही, कारण आता आम्ही SRAमध्ये मूव्ह झालो आहे. SRAने ॲक्सेप्ट केलं का आम्ही स्लम डिक्लेअर करू म्हणून. आता मी सांगू याला कंटिन्यू पुरा करतो, नंतर तुम्ही प्रश्न विचारा. आपल्या देशामध्ये वेगवेगळे इन्स्टिट्यूशन, वेगवेगळ्या बॉडी आहेत, ते आपापल्या पद्धतीने काम करतात. एक माणूस कोण नाही का, राजा सिस्टम नाही आपल्याकडे. सर्वांना वेगवेगळं पॉवर दिलं आहे. लोकप्रतिनिधींना एक पॉवर दिलं आहे, कोर्टाला एक पॉवर दिला आहे, ॲथॉरिटीला एक पॉवर दिला आहे, कमिशनला एक पॉवर दिला आहे, सरकारला एक पॉवर दिला आहे. सर्व आपापल्या पद्धतीने काम करतात. आता ते सर्व संगती येऊन एक विचार केलं तर ह्याचा मार्ग पटकन निघू शकतो. आता वेळ नाही लोकांना. महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामपंचायतीचं सर्व निवडणुका चालू आहे. आता उद्या पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तर लोकसभा, विधानसभा सुरू होईल. बघू आपण. आता स्लम डिक्लेअर नाही झाला म्हणून स्लम ॲक्टचा इथे लागू होत नाही हे अधिकाऱ्यांचं म्हणणं किंवा वकिलांचा. याच्यामध्ये वकिलांचाही थोडा चुकीच्या पद्धतीने किंवा नॉन सिरियस आहेत ते, असं मी स्पष्ट म्हणेन. नाही तर हे इतकं बिघडण्यासारखा केस नाही आहे, इतकं बिघडण्यासारखं नाही. एका काळी स्लम डिक्लेअर करण्यासाठी मूल जमीन मालक विरोध करत असेल तर मग सरकारला डिक्लेअर करण्यामध्ये अडचण येत होतं. कारण अडचण यायलाच नाही पाहिजे, कारण महाराष्ट्राला, देशाला चालवण्याचं काम हे सरकार करत असतं. तिथे राहत असलेल्या लोकांना सुविधा देण्याचं काम सरकारचं आहे. आणि म्हणून सरकार मालकाचा का अधिकार आपल्या हातात घेत नाही. सुविधा देण्यासाठी आपण स्लम डिक्लेअर करतो. परंतु एक 10-20-30 वर्ष चाललं असं, मालकाने विरोध केला, मग स्लम डिक्लेअर करायचं नाही. काम करत 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 अमेंडमेंट आणि सर्व गोष्टी कळायला लागलं तर सुप्रीम कोर्टने आता एक आपल्याला काही महिन्यापूर्वी जजमेंट दिलं. बघा तुम्ही स्लम पहिला एक सोसायटी लोकांनी एकत्रित येऊन एक कमिटी स्थापित केलं आणि कुठला एखादा बिल्डरला आणून डेव्हलपमेंटचा नक्की केला त्याच्याबरोबर, तर त्याला त्याचा प्लॅन पास व्हायचा, तो डेव्हलपमेंट करू शकत होता. मग जमीन मालक कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं आमचा जमीन आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही करता. ठीक आहे, लोक राहतात तर तिथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही डेव्हलप आम्हाला विचारल्याशिवाय कसा करू शकता. तर डेव्हलप मग सुप्रीम कोर्टने सांगितलं तुम्ही पहिला राईट जमीन मालकाला द्या, आणि त्यांनी जर नाही केलं तर मग सोसायटीच्या माध्यमातून कोणाला द्या. हे एकदम परफेक्ट जजमेंट म्हणूया किंवा जे सुप्रीम कोर्टने म्हटलं ते एकदम बरोबर आहे. तर मग आता ज्यावेळी फर्स्ट राईट त्याला मिळतो तर मग स्लम डिक्लेअर आहे किंवा नाही आहे हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण स्लम ॲक्ट आणला लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी. आता तो डिक्लेअर नाही झाला म्हणून तोडणं हे मी कुठल्याही मोठ्या वकील जर माझ्यासमोर बसला तर मी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करण्यासाठी मी तयार आहे. मी क्षमा मागू इच्छितो, कारण कोणाला दुखवण्याचं माझं काम नाही आहे. परंतु काय हार्ड शब्द मी जर वापरला नाही तर ह्याच्यातून मार्ग निघणार नाही. म्हणून स्लम डिक्लेअर नाही झाला असला तरी जिथे स्लम आहे दे आर प्रोटेक्टेड. त्यांना संरक्षण सरकारच्या माध्यमातून, ॲक्टच्या माध्यमातून मिळालं आहे. म्हणून महानगरपालिकेच्या लोकांनी अशा पद्धतीने तोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी एकदा नाही तर 100दा ठणकावून सांगणार तर पूर्णपणे चुकीचं आहे. आणि परत एकदा मी सांगतो, ज्यांची घरं तुटली आहेत, ज्यांचे व्यावसायिक कारखाने छोटे छोटे तुटले आहेत, त्यांनाही मी सरकारच्या कायद्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये घरं मिळवून देईन, त्यांना न्याय मिळवून देईन. सर, आमची आवाज येण्यातर्फे तुम्हाला खरंच शुभेच्छा आहे. तर दुसऱ्या गोष्ट सांगितलं की आपण पाहिलं की तिथे मंदिरही त्यांनी बंद केलं, ते मंदिर तुम्ही उघडलं, त्याबद्दल काय सांगा सर? दुर्दैव म्हणावं लागेल. आणि आपल्या देशामध्ये राम मंदिरचा मुवमेंट किती मोठ्या प्रमाणात चालला हे आपण लोकांनी पाहिलं. भारतसारखा देश, इतका मोठ्या देशामध्ये त्या काळात मुघलांनी येऊन सर्व मंदिरं तोडून स्वतःचं साम्राज्य उभं केलं. तोच प्रकार आता आहे. देवेंद्र फडणवीसजी एका कार्यक्रमात शहरी आतंकवादी जे म्हटलं आणि त्याला मी पकडलं, त्याचा मुद्दा हेच आहे. हे सर्व जे काय होतं आता शहरी आतंकवाद आहे. विकासाकडनं शहरी आतंकवाद होतो. पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे कारस्थान होतं त्यासाठी जे शहरी आतंकवाद. वकील लोक जे लोकांकडनं पैसे घेऊन सुद्धा वकील लोक न्याय मिळवून देत नाही, तेही शहरी आतंकवादच त्याला म्हणावं लागेल. कारण तुम्ही पैसे लोकांकडनं घेता आणि तुम्ही लोकांना न्याय देत नाही, हे शहरी आतंकवाद झाला ना. हे शहरी आतंकवाद झाला. तर हे शहरी आतंकवाद आहे. आणि शुक्ला कंपाऊंडचा प्रकार झाल्यानंतर ज्या मंदिरला आता ते विकासकाने टाळा मारला किंवा विकासकात टाळा मारेल, बाकी कोण टाळा मारलं, तर तो बंद पडलेला होता.
मग मी परवा जाऊन ते ताला उघडला. कालच आम्ही लोकांनी तिकडे हवन वगैरे करून एक पूजा पण केलं आणि तिकडे आता मंदिरचा दरवाजा आम्ही उघडला. जसा राम मंदिरचा आपण लोकांनी 1991ला मुवमेंट उभा करून त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असणार देश प्रगतीच्या पथावर आहे. 2014च्या नंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले. नंतर राम मंदिरचा एकदम स्वरूपच बदलला. या 10 वर्षामध्ये खूप मोठा बदलाव आपण लोकांनी पाहिला. आता राम मंदिरवरती आपण लोकांनी ध्वजा परवा देशाच्या पंतप्रधानांनी लावला. येणाऱ्या काळामध्ये आणखीन प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे. शुक्ला कंपाऊंडचा मंदिर देखील आम्ही लोकांनी उघडलं. काल सर्व माझ्या महिला भगिनींनी तिकडे पूजा केलं, ब्राह्मणांनी पूजा केली, हवन वगैरे केलं आणि निश्चित शुक्ला कंपाऊंडचा जो संकट आहे एक सनातनी असल्यामुळे माझा नेहमी कधीच असं म्हणणं राहिलं नाही, कारण मी सनातनी आहे, मी हिंदू आहे, तर मी म्हणतो तेच आहे. प्रत्येकानं आपापला एक धर्म आहे. मला माझ्या धर्मावरती विश्वास आहे, तसं अन्य लोकांनाही त्यांच्या धर्मावरती विश्वास असायला पाहिजे आणि ते त्याचं पालन करत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मी एका हिंदू कुळात जन्माला आल्या असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे. शुक्ला कंपाऊंडचा मंदिरचा आम्ही लोकांनी आता दरवाजा उघडून तिथे पूजा वगैरे केलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शुक्ला कंपाऊंडचे सर्व संकट दूर होतील हे मी ठणकावून तुमच्या टीव्हीच्या समोर सांगतो. आवाज इंडिया नेहमी तुमच्या सपोर्टला तुमच्या पाठीशी असणार आहे. Thank you. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया.